नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर सुप्रसिद्ध लेखिका, कवयित्री आणि विद्यार्थी प्रिय उत्तम शिक्षिका असलेल्या संजीवनी बोकील यांनी छोट्या छोट्या प्रसंगातून मांडलेला एक अतिशय सुंदर आणि मोठा विचार तुम्हा सगळ्यांपर्यंत पोहोचवते. ऐकूया. दाद देणं एक कला आहे. कधी ही दाद अशीच अमुची आई असती सुंदर रूपवती अशी खानदानी असते, तर कधी असा बालगंधर्व आता पुन्हा न होणे अशी काव्यात्म असते, तर कधी आपके पाँव देखे बहुत हसीन है इन्हें जमीन पर मत उतारिएगा मैले हो जाएंगे अशी रुमानी असते, तर कधी एक रात में दो दो चांद खिले अशी आसमानी असते. परवा अमेरिकेत एका मॉलमध्ये लिफ्टची वाट पाहत थांबलो होतो. लेकीनं आणि मी छान रंगसंगतीचा भारतीय पेहराव केला होता. लिफ्ट उघडली. आतून 3-4 अमेरिकन महिला बाहेर आल्या. एक जण व्हीलचेअर ढकलत होती. एक सुंदर गोरीपान अशक्त व्हीलचेअरमध्ये बसलेली मुलगी मला दिसली. बिच्चारी, अशी करुणा माझ्या मनात जागी व्हायच्या आतच लिफ्ट बाहेर पडताना अचानक तिनं माझ्याकडे आणि सोनलकडे पाहत म्हटलं, युअर अटायर इज सो ब्युटिफुल, आय लाईक्ड इट. मला अशी चकित, आनंदित, सुगंधित करून ती दूर निघूनही गेली. पण माझे काही तास खास करून गेली. मला आठवतंय, सिंगापूरच्या एका मत्स्यालयात गेलो होतो. तिथल्या स्वच्छतागृहात जात असताना माझ्याबरोबर एक अत्यंत सुंदर वृद्धा आत जाताना मी पाहिली. कुदरत ने बनाया होगा फुरसत से तुम्हे मेरी जान असं म्हणावंसं वाटावं अशी सुंदर गुलाबी कांती, अटोप शिरबांधा, पांढरा शुभ्र चमकदार दाट बॉबकट आणि चेहऱ्यावरचा समाधानी प्रेमळ गोड स्मितभाव. बाहेर आल्यावर मी तिची वाट पाहत थांबले आणि ती आल्यावर तिला सामोरी होत म्हटलं, एक्सक्यूज मी, बट आय मस्ट से यू लुक सो गॉर्जियस, जस्ट लाईक क्वीन एलिझाबेथ. तिनं माझ्याकडे निमिषभर अतिआश्चर्यानं पाहिलं आणि मग ढगाबाहेर येऊन सूर्य उजळावा ना तसा तिचा चेहरा उजळला. सुंदरसं स्मित करत तिनं माझे दोन्ही हात हातात धरले आणि म्हणाली, गुड ग्रेशियस, यू आर सो ब्युटिफुली सेन्सिटिव्ह. थँक यू डिअर, थँक यू सो मच. बी लाईक दिस फॉर एव्हर. आणि दिवसभर मलाच सुंदर झाल्यासारखं वाटत राहिलं, तिला सुंदर म्हटल्यामुळे. त्या दिवशी ना कोल्हापूरच्या ओपेल हॉटेलमध्ये जेवायला गेलो होतो. तेव्हा दिवस मावळला होता. भुकेपेक्षा दमल्याची जाणीव सगळ्यांना अधिक प्रकर्षानं होत होती. टेबलावरच्या मेन्यू कार्डमध्ये दहीबुत्ती हा पदार्थ वाचून मोगॅम्बो एकदम खुशच हुआ. काही मिनिटातच समोर आलेली मस्त हिरवीगार कोथिंबीर पेरलेली, कढीपत्ता, लाल मिरची, जिऱ्याचा तडका मारलेली, दह्याचा अदबशीर आंबटपणा असलेली पांढरी शुभ्र दहीबुत्ती समोर आली आणि क्षुधेचा सुप्त राक्षसच जागा झाल्यासारखा ताव मारला. आहा, अशी दहीबुत्ती मी ताउम्र चाखलेली नव्हती. अन्नदात्यासाठी पोटातून आलेली दाद ओठापर्यंत सहज आली होती. पण त्याच्यापर्यंत पोचवणार कशी? वेटरला विचारून पाहिलं, पण तो म्हणाला की शेफ सर आता फार बिझी आहेत म्हणून. मग काय करावं? त्यानं दिलेल्या बिलाच्या पाठीमागेच लिहिलं, शेफ साहेब, तुम्ही बनवलेली चविष्ट दहीबुत्ती कोणत्याही पक्वान्नांना लाजवेल अशी. तेरे हात मुझे दे दे ठाकूर असं म्हणावंसं वाटतंय. धन्यवाद. टेबलावरचंच गुलाबाचं फूल आणि चिठ्ठी वेटरच्या हातात दिली आणि म्हटलं, कृपया तुमच्या शेफसाहेबांना द्याल का? तो मान हलवून निघून गेल्यानंतर माझा लेक मला म्हणाला, तू खरंच त्यांना देईल तुझी चिठ्ठी असं वाटतंय तुला? मी म्हटलं, त्याचा विचार मी करतच नाही. मी दाद दिली, संपलं. पण ती दिली नसती तर मात्र त्या पाककलेवर अन्याय केल्यासारखं वाटत राहिलं असतं. त्या भावनेतून मी आता मुक्त झाले. मला छान वाटलं, बास. माझ्या क्लासच्या तपासलेल्या उत्तरपत्रिका वाटून झाल्या.
तेव्हा समोर बसलेल्या वैष्णवी पाटीलचा पेपर मुलांना दाखवत तिला म्हटलं, वैष्णवी, असा पेपर तुझ्या एवढी असताना मला लिहिता आला असेल असं नाही वाटत मला. वैष्णवी डोळे मोठे करून बघत राहिली माझ्याकडे. मला हसूच आलं. क्लास संपला. मी घरात आले आणि फोनची बेल वाजली. डॉक्टर विद्युत पटेल यांचा मुलगा माझा विद्यार्थी होता. त्याच्या आईचा फोन होता. काही तक्रार असेल अशा विचारात मी फोन घेतला. तर त्या म्हणाल्या, मॅडम, आज क्लासमधून माझा मुलगा घरी आला आणि त्यानं मला घडलेली गोष्ट सांगितली. वैष्णवीला तुम्ही जे बोललात ते सांगितलं आणि म्हणाला, एक टीचर असं कसं बोलू शकते, स्वतःकडे कमीपणा घेऊन? मी असं कधीच ऐकलं नाही. त्यापुढे त्या म्हणाल्या, मॅडम, तुम्ही चांगल्या बिया पेरताय, मुलांची झाडं मजबूत होतील. मी चकित. वैष्णवीच्या आईचा फोन असता तर एक वेळ समजू शकले असते. पण मग बरं वाटलं की जाता जाता घातलेलं पाणीही मुळांशी पोचतंय. माझ्या बीएडचा पहिला दिवस 1-1 तास होत होता. नवनव्या प्राध्यापकांची तोंडओळख होत होती. मी वाट पाहत होते माझ्या आवडत्या मानसशास्त्राच्या तासाची. कोण प्राध्यापिका असतील, कशा शिकवणाऱ्या असतील, अशा विचारातच असताना एक प्राध्यापिका व्यासपीठावर येऊन उभ्या राहिल्या आणि स्वतःची ओळख करून देत म्हणाल्या, मी तुम्हाला मानसशास्त्र हा विषय शिकवणार आहे. माझा एकदम मूडच गेला. बुटक्याशा, विरळ केसांचं पोनीटेल बांधिल्या, खरबरीत चेहऱ्याच्या या बाईंकडे माझा आवडता विषय असणार होता. नाराजीनंच मी थोडीशी मागे टेकून बसले आणि हळूहळू पहाटेचा लालिमा पसरत सूर्याचं बिंब उजळत जावं तसा त्यांनी आपला विषय रंगवत नेला. तास संपला तेव्हा मनावर दाट पसरली होती ती त्यांच्या अनुपम अध्यापन कौशल्याची मोहिनी. भारावल्यासारखी मी बाकावरून उठले आणि धावतच बाहेर पडणाऱ्या त्यांच्याजवळ गेले आणि माझा गळा भरून आला होता. पश्चातापानं की हृदयातल्या अननुभूत आनंदानं मी लहानग्या मुलीसारखं हरकून म्हटलं, बाई, तुम्ही किती छान शिकवलत आणि मला पुढे बोलवेच ना. माझ्या भावना कळल्यासारख्या त्या छानशा हसल्या आणि माझ्या डोक्यावर हात ठेवून निघून गेल्या. मी परत वर्गात आले. आपल्याला इतका आनंद कशाचा झालाय याचा विचार करत. श्रोते हो, संजीवनी बोकील यांनी त्यांच्याबाबत घडलेल्या या छोट्या छोट्या प्रसंगातून आपल्याला एक मंत्र दिलाय. तो म्हणजे वेळीच दाद देण्याचा. वेळीच चांगल्या गोष्टीला दाद दिल्यानं होतं काय की ती दाद घेणाऱ्याला आणि ती दाद देणाऱ्याला दोघांनाही मिळतं ते समाधान, अतीव आनंद. हो ना? तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.